दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला वसार ब40+ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करते मंगरुळ 40+. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. विश्वास आणि दिलीप. गोलंदाजी मार्कवरती यशवंत सज्ज होत आहे. 4 षटकांची मॅच आहे. टॉस जिंकला मंगरुळनं आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन स्वीकारला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं वसार टीमला. वसार ब40+. महत्वाची लढत आहे. इथनं जिंकणारा संघ एखाद्या ट्रॉफीचा हकदार बनेल. वन डे फिनिश स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय प्रवीण स्मृती चषक आपण पाहतोय. अप्रतिम अगदी ताटामध्ये स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. भव्य दिव्य ट्रॉफीज देखील या स्पर्धेमध्ये उपलब्ध केल्यात. पहिलाच बॉल हवेमध्ये लॉक केलाय. हवेच्या लाटांवरती हा बॉल सुवार झालाय. रोशन त्या ठिकाणी होते. झेल देखील टिपलाय. फलंदाज होत आहेत बाद. पहिला धक्का. बिग विकेट डाऊन. वसरबा आपण एखादा प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. बघा वसर संघ आपल्याला वारंवार कॉल दिला जातो. एखादा प्रतिनिधी आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवा जेणेकरून तुमच्या खेळाडूंची नावे आमच्यापर्यंत पोहोचतील. हा बॉल देखील भरपूर चांगला. आणखीन एक डॉट बॉल. काही जबरदस्त कामगिरी पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय यशवंत यांच्या माध्यमातून. आणखीन एक चांगला बॉल. कीपर कडनं झाली आहे मिस्टेक. अतिरिक्त धावा आपण पाहतोय. वाईट +2 अशा 3 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होत आहेत. पुढे आलेत यावेळेस आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होतीये यशवंत यांची आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अतिरिक्त धावा जरूर आल्या मात्र डॉट बॉल भरपूर फेकलेत. आणखीन एक डॉट बॉल. बघा ज्या अतिरिक्त चेंडू जो त्यांनी फेकला तो जर फेकला नसता तर या स्पर्धेमध्ये निर्दोष षटक फेकण्याची संधी त्यांना देखील उपलब्ध झाली असती. चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होत आहेत बाद. चला बॅट्समन नेम आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. किशोर.
दुसरं षटक धनाजी यांचा आपण पाहतोय. पहिलाच बॉल कोलवा टप्प्याचा फेकला, त्यावरती दुसरी धावेचा प्रयत्न देखील सुरू झाला. 2 धावा इथनं कंप्लीट केल्या जातात. किशोरच्या बाडमध्ये 2 धावा येत आहेत. हा बॉल भरपूर चांगला, अप्रतिम चेंडू डिलिव्हर केला धनाजी यांनी. डॉट बॉलची सांगता. उडवला बॉल हवेमध्ये. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. बॉलचा पाठलाग करतायत. बॉल न सीमारेषा ओलांडली आहे. बॉल सीमा पलीकडे. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 10 या आकड्यावरती डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड आपण पाहतोय. 10 ऑन बोर्ड. यावेळी चांगला बॉल, बॅटची कडा, फलंदाज होत आहेत बाद. आणखीन एक धक्का. वसार B40+ ला किशोर बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज हरेश येत आहेत, मागील मॅचचे हिरो. हा बॉल देखील भरपूर चांगला आहे. खोलवा टप्प्याचा बॉल, अप्रतिम चेंडू फेकी धनाजी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. डॉट बॉल आला. गोलंदाजी भरपूर चांगली आहे, फलंदाजी देखील भरपूर चांगली आहे. वसा टीमला इथनं चांगली कामगिरी करावी लागेल. हा बॉल देखील अप्रतिम आहे. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धापलकावरती टोटल 10. दहा धावा धापलकावरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तिसरं षटक मार्गस्थावरती आहे. रोशन येत आहेत. सेकंड वरती आपण दिलीप यांना पाहतोय. नवनाथ यांना पाहतोय. आडवा बॅटनं लॉक केलाय. नवनाथच्या बॅटमधनं हा दमदार हिट, मिड विकेट झोन क्लिअर केलाय. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. याच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. जर मांगरूळ टीमला तुम्हाला इथनं डॉमिनेट करायचं आहे ना, तर स्कोर कार्ड वरती 40 ते 50 धावा बनवणं गरजेचं आहे आणि तिथनं गोलंदाजी तुम्हाला चांगली करावी लागेल. 6 ने धावसंख्येला आकाराला दापलकावरती टोटल 16. हलक्या हातानं हा बॉल वळवलाय. वाईड बॉलचा इशारा पंचांकडनं आलाय. अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होतीये. बॉल पडल्यानंतर अतिरिक्त वळण आपण पाहतोय. हातभर हा बॉल वळलाय. यावेळेस चांगला फटका आपण पाहतोय. फिल्डर येत आहेत, पुढे आले, बॉल अडलाय. 2 धावा इथनं कंप्लीट झाल्या. तिसरी धावेचा प्रयत्न नाहीये. धापलकावरती टोटल 19. हा फटका देखील चांगला. फिल्डर येत आहे डीप मधनं.
पुन्हा एकदा बॉल त्यांच्या वरनं फ्लाय झालाय. बॉल आतमध्ये अडवलाय. दोनच धावा या बॉल वरती येत आहेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी झाली आहे. यावेळेस हलक्या हाताने या बॉलला ढकलून काढला. ऑन साइडला पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावा नव्हत्या मात्र या षटकामध्ये चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे. नवनाथनं भरपूर चांगली बॅटिंग केली आहे. धावफलक पुढे सरकला 23 आकडावरती. समोरच्या दिशेनं आणखीन एक फटका. एक धाव कंप्लीट केली. आणखीन एकदा दुसरीचा प्रयत्न झालाय. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत. 4 बॉल वरती 4 डबल इथनं खेळून काढलेत. आपण बघू शकाल नवनाथनं काहीच चांगली फलंदाजी होतीये. मोठा फटका जरी नसला तरी मात्र एका दुकानं देखील वाटचाल करतायत. दुहेरीनं सातत्यानं धावा घेतल्या मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल डॉट आलाय. षटक संपलाय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल 25-25. यावेळेस चांगला फटका समोरच्या दिशेनं. फिल्डर येत आहेत. बॉल दोन धावा इथनं एकवटल्या. 2 धावेने धावफलक पुढे सरकलाय. 27 आकडावरती. हलक्या हातानं या बॉलला फक्त दिशा दिली आहे. मोठा फटका नाही आहे. बंटी यांनी मागील मॅचमध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली होती. फक्त 4 धाव्यांचं षटक हाताळलं होतं. या मॅचमध्ये देखील सुरुवात चांगली केली आहे. आणखीन एक चांगला बॉल. बंटी यांचा देखील आजचा दिवस भरपूर चांगला गेलाय. पहिल्या मॅच मध्ये देखील अप्रतिम कामगिरी केली. या मॅच मध्ये देखील आपल्या नावाची छाप सोडतायत. हा बॉल उंच गेला हवेमध्ये. फिल्डर डीप मधनं येत आहेत. दोन धावा या बॉलवरती सहजरित्या कंप्लीट केल्या. तिसरी धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होत आहेत. बॉल हवेमध्ये समोरच्या दिशेनं फटका आपण पाहतोय. राकेश पाटील येतात त्या ठिकाणी. फेकी ॲक्युरेट पाहतो आपण. 2 धावा इथनं एकवटल्या जात आहेत. 2 धावेनं धावफलक पुढे जाईल.
32 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉल ऑन साइडला गॅप मध्ये यशवंत आहेत त्या ठिकाणी बॉल अडवलाय. कीपर्स एंडला बॉल फेकलाय मात्र बॉल हातातून सटकला. एकच धाव येईल या बॉलवरती. तिसरे धावेसाठी फलंदाज बाद झाले. चौतीस धावेचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. काही जबरदस्त खेळ आज मास्टर माइंड बबलू पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज मांगरूळ 40+ हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि जबरदस्त खेळ आतापर्यंत त्यांनी साकार केलाय. चला ओपनिंग बॅट्समन आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. पहिल्या सत्रामध्ये 33 बनल्यात. 34 धावेची गरज आहे. सलामीची विस्फोटक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. रोशन आणि यशवंत. गोलंदाजी मार्कवरती के यांना आपण पाहतो. चला पंच सामना सुरू करायचा आहे. 34 धावेचा पाठलाग करायचा आहे. सेमी फायनलची लढत आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फायनल मध्ये प्रवेश केलाय तिसगाव 40+ ना. पहिलाच बॉल दिशेवरती नियंत्रण नाही आहे.
अंपायर डिसिजन इट्स वाईट. यावेळेस अलॉन द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण. 2 धावा इथनं एकवटल्या. 2 धावफलक पुढे जाईल. 3 आकडावरती. बॉल पडल्यानंतर डीप राहिला होता, मात्र शॉट सिलेक्शन आपण पाहिलं, ॲडजस्ट केलं या बॉलवरती शॉट. यशवंत यांनी केलपट्टीचा अनुभव भरपूर आहे. होम ग्राउंडवरती खेळत असताना हा फायदा नक्कीच होतो. डॉट बॉल आला. पुन्हा एकदा दिशा बघावी लागेल. यस, दिशा खराब. आणखीन एक वाईड बॉल. आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट कमी आहे, त्यामुळे अतिरिक्त चेंडू कमी फेकावा लागतील वसाड टीमच्या गोलंदाजांना. यावेळेस उडवलाय हा बॉल. बिग हिट केलाय. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. बॉल अडलाय. 2 धावा इथनं कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावफलक पुढे जाईल. 6 या आकड्यावरती. 34 धावेचा पाठलाग करायचा आहे. खोलवर टप्प्याचा बॉल. अप्रतिम चेंडू डिलिव्हर्ड केलाय. आधी सफल झाले होते फलंदाज. दुसरी धावेचा प्रयत्न देखील केला आहे आणि 2 धावा देखील कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतो. हा चेंडू चांगला आहे. डॉट बॉलची सांगता. 8.50च्या सरासरीनं धावा बनवायच्या जिंकण्यासाठी टीम मंगरुळला. आतापर्यंत 8 धावफलकावरती येत आहेत. हा बॉल आडवा बाटना लॉक केलाय आणि 6 धावा बुक केल्यात. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अठरा चेंडू आता जिंकण्यासाठी 20 धावेची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती मागील मॅचचे हिरो हरेश येत आहेत. हरेश यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला दुसऱ्या षटकामध्ये. सेकंडवरती रोशन डावकुरे त्याचे विस्फोटक फलंदाज. पहिलाच बॉल सुरेख. अप्रतिम चेंडू. डॉट बॉल सुरुवात केली हरेश यांनी. मागील मॅच जिथनं संपली होती तिथनंच मात्र सुरुवात केली हरेश यांनी. यावेळेस हलक्या हाताने बॉलला ढकलला. फक्त दिशा दिली आहे. 2 धावा सहजरित्या इथनं कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरी धावेचा देखील प्रयत्न सुरू झाला आहे. 3 धावा देखील कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावफलक 3 पुढे जाईल. 17 या आकड्यावरती. 17 ऑन अ बोट विदाउट लॉस. 17 धावा बनवत असताना अद्यापपर्यंत एकही गडी गमावला नाहीये. पहिल्या मॅच मध्ये देखील पार्टनरशिप भरपूर चांगली पाहायला मिळाली या 2 फलंदाजांमध्ये. आणखीन एक चांगला चेंडू आपण पाहतोय. हलवार पद्धतीने डिलिव्हर्ड केलाय. चेंज ऑफ पेस.
बॉल पडल्यानंतर वलन देखील प्राप्त करतोय. हरेशच्या हातामध्ये जादू आहे. यावेळेस पॉपिंग क्रीजच्या बाहेर चेंडू डिलिव्हर झालाय. नो बॉलचा इशारा पंचांकडनं आलाय. येणारा बॉल देखील फ्री हिट असेल. बघा आउटफील्ड अंपायर जो डिसिजन असेल तो आपल्याला मान्य करावा लागेल. इट्स अ नो बॉल. थर्ड अंपायर नाहीये. या आयोजकांच्या सूचना आमच्यापर्यंत येत आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल उडवलाय स्क्वेअर लेगला. बॉल हवेमध्ये. हवेशी वार्तालाप करत असताना बॉलनं सीमारेषा गाठली आहे. बॉल सीमा पलीकडे. षटकार. पंधरा चेंडू मध्ये 10 धावेची गरज आहे. हा देखील बिग हिट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका. षटकार. काय बॅटिंग होती या मैदानाच्या आतमध्ये. यशवंतच्या बॅटमधनं हे धमाके आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये देखील सुरेख बॅटिंग केली होती. हा देखील पाठवला बॅक साइडला. सामना फिनिश होतोय. सामना जिंकलाय. मांगरोळ टीमनं मेगा फायनल मध्ये प्रवेश केला. हार्ड लक टीम वसारबा. आपण स्पर्धेमध्ये प्रवेश नोंदवला त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून आपले आभार व्यक्त करतो. का बॅटिंग केली आहे यशवंतनं. 10 मध्ये 28 धावेची शानदार इनिंग ज्यानं साकारली. तो या मागचा मॅन ऑफ द मॅच यशवंत. या आपण चला तिसगाव टीमचे कॅप्टन आपण देखील लगेच या टॉससाठी मेगा फायनलची लढत लगेचच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.